तिथे का ठेवतात बोलायसाठी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. छान वाटतं इथे येऊन. पण तुमची खूप आभार संधी मिळते अशी याच्यात की आम्ही आमच्या मुलांना पुढे आणू शकतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आजकाल महाराजांबद्दल आपणच शिकवलं आपल्या मुलांना, तर आपल्या पिढीला सगळ्यांना कळेल की काय महाराज होते आणि महाराजांबद्दल सगळं. म्हणजे आपल्या पिढीला आपण सांगितलं, आपण शिकवलं, तरी बाकीच्या याच्यामध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना स्पोर्ट्समध्ये पुढे जायचं आहे, कोणाला ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. सगळ्यांबरोबर हे पण त्याला आपल्या मुलांना घेऊन चाललं तर आपण कधी बाकी नाही राहणार. आणि नेहमीच आपण आपल्या मुलांना असं शिवाजी महाराजांबद्दल सतत सांगितलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. तरी मला असं म्हणायचं की त्यांचा आदर्श असा पुढे ठेवला. कारण मी तिला आत्ताच पावनखिंड मूवी दाखवला आणि त्याच्यामधून ती खूप ग्रेट झाली आहे. आणि त्याच्यातून हे पण कळतं की म्हणजे मला माहिती नव्हतं की माझी मुलगी एवढं पाठांतर करू शकते. अभ्यासातून मी कधी तिला ओळखलं नाही की ती एवढं पाठांतर करू शकते. पण जेव्हा शिवरायात तिने स्वतः बोलली, ती मला म्हटलं की मम्मी मला करायचं आहे. इव्हन इकडे यायच्या आधी पण म्हटली मम्मी मला प्राईज नाही मिळालं तर चालेल, पण मला तिथे बोलायचं आहे सगळ्यांचं. धन्यवाद. तुला बोलायचं बच्चा बोल. थँक्यू. बक्षीस मिळो अगर न मिळो, पण मनामध्ये भावना तिच्या होती. मी प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहील. वय वर्ष 13 ते 21 मधील प्रथम क्रमांक शुभम दत्तात्रय नरवडे.